पौष्टिक आणि चविष्ट असा दुधी भोपळ्याचा हलवा पाहूया. तर त्यासाठी दुधी भोपळा, सुकामेवा, 1 चमचा भाजलेला रवा घेतला आहे. दुधी भोपळ्याची साल काढून आपल्याला हा किसून घ्यायचा आहे. बिया जर निवार असतील तर त्या काढून घेणे आणि दुधी भोपळा छान किसून झाल्यानंतर कढईमध्ये थोडेसे तूप टाकून सुकामेवा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. परतल्यानंतर काढून घेणे. पुन्हा 2 चमचे तूप टाकून दुधी भोपळा आपल्याला छान 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे आणि छान परतल्यानंतर ह्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे. मीठ छान मिक्स करून घेणे. तसेच 1 चमचा भाजलेला बारीक रवा टाकून तोही छान मिक्स करणे. छान मिक्स करून झाल्यानंतर 1 वाटी दूध आणि 1 वाटी फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय टाकून घेतलेली आहे. क्रीम नसेल तर दुधाचाच वापर करणे. तो पुन्हा छान मिक्स करून झाल्यानंतर साखर मिक्स करून रंग टाकलेला आहे थोडासा. छान पुन्हा एकदा मिक्स करून झाल्यानंतर शेवटला वेलची पावडर व सुकामेवा टाकायचा आहे. आपला दुधी भोपळ्याचा हलवा तयार आहे. नक्की ट्राय करा. थँक्यू.